गाईस, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी बनवली होती आळूच्या वडीची भाजी. रोज घरातल्यांना त्याच भाज्या देऊन किती बोर करणार, म्हटलं काहीतरी वेगळी बनवू आणि इतकी टेस्टी झाली होती ही भाजी. सगळ्यांना खूप आवडली. तर तुम्हीही करा आणि सगळ्यांना खुश करा. तर यासाठी मी वड्या लावून घेतल्या होत्या आणि आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, टमाटर आणि ओलं खोबरं घेतलं होतं पेस्ट करण्यासाठी. याची पेस्ट करून मस्तपैकी असे तेल सुटेपर्यंत शेकून घेणार आहे. कुठलीही ग्रेव्ही असली तर तेल सुटेपर्यंत शेकायची, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो. आणि ह्यामध्ये आता मसाले ॲड करत आहे. लाल तिखट नॉर्मली ॲड केलेला आहे आणि हे 1 चमचा मी टाकली होती काश्मीरी लाल मिर्च, 1 चमचा गरम मसाला आणि मीठ स्वादानुसार टाकायचं आहे. हे थोडंसं सगळं मिक्स व्यवस्थित करून ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी तुम्हाला जसं थिक ठेवायचं असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. हे मसाले आता व्यवस्थितपणे शिजलेले आहेत सगळे. तर ह्यामध्ये आपण वड्या ॲड करून एक 5 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर ठेवायचं आणि आपली भाजी अशा तऱ्हेने तयार झालेली आहे, पाहू शकता. चला या खायला आणि पटकन सबस्क्राईब आणि फॉलो करा.